नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे। आज आपण माननीय आपल्या आम आदमी पार्टीचे सर्वसर्वी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल यांच्या निषेधार्थ आपण इथं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आपण करत आहोत। पण लाक्षणिक जे उपोषण आपण करतोय, अरविंदजी यांना जरी आपण सपोर्ट करत असलो तर अरविंदजी यांचा विचार हे महत्त्वाचा आहे। कारण हा विचार आपल्या प्रत्येक हे कार्यकर्ता म्हणता येणार नाही, तर ह्या प्रत्येक क्रांतिकारकामध्ये मुरलेला आहे, रुजलेला आहे। आणि हे जे आपले प्रत्येक कार्यकर्ता आहे तो प्रत्येक कार्यकर्ता नसून हा क्रांतिकारक आहे। आणि हे विचार माननीय अरविंदजी केजरीवाल यांनी आपल्यामध्ये रुजवलेले आहेत। जरी त्यांनी बीजेपीला वाटत असेल की माननीय अरविंदजी केजरीवाल यांना आत टाकलं म्हणजे आम आदमी पार्टी संपली किंवा आम आदमी पार्टीचं जे आपण रिमोट कंट्रोल आहे हे आपल्याकडे आहे, असं जरी वाटत असलं तर हे त्यांचं म्हणणं सरळ सरळ चुकीचं आहे। कारण भारतीय राज्यघटनेने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या आधारे आपल्याला हे लोकतंत्र म्हणजेच लोकशाही शासन आपल्याला दिलेलं आहे। परंतु हे लोकशाही शासन जे आहे हे ह्या लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहेत। कुठले 4 आधारस्तंभ आहेत? एक म्हणजे विधिमंडळ, तेच म्हणजे लोकसभा, आणि दुसरं म्हणजे आहे न्यायपालिका, आणि तिसरं म्हणजे आहे जे आपलं जे प्रशासन, आणि चौथा जो आहे तो मीडिया म्हणजेच प्रसार माध्यम। आपण या फक्त 4 मुद्द्यावरती मी एक प्रकाश टाकण्याचा तुमच्या समोर प्रयत्न करणार आहे। पहिले जे आता मी जे म्हणलेलं आहे की विधिमंडळ म्हणजेच लोकसभा, आपण भारतीय लोकशाहीने आपल्याला दिलेल्या अधिकाराच्या आधारे आपण मतदान करून आपण लोकसभेमध्ये आपले लोकप्रतिनिधी पाठवतो। परंतु लोकप्रतिनिधी लोकसभेमध्ये पाठवल्याच्या नंतर हे लोकसभा जे शासनकर्ते आहेत, आता जे लोकसभा ज्यांच्या हातामध्ये आपण दिलेली आहे ते खरंच लोकसभा ही आपल्या ह्या भारतीय नागरिकाच्या हातामध्ये आहे का? तर याचं उत्तर सरळ सरळ नाही आहे। कारण का तर ज्या वेळी लोकसभेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हा आपला विचार मांडण्याचा प्रयत्न करतात, लोकांचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतात, लोकांच्या प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी हे बीजेपी सरकार आणि हे सत्ताधारी जे आहे हे लोकसभेमध्ये दाबण्याचा प्रयत्न करतात। का करतात असं? तर त्यांना काही मुठभर लोकांच्या हाती ही जी निवडून दिलेले आपले जे खासदार किंवा विधिमंडळ आहे हे त्यांचं जे वर्चस्व आहे, या वर्चस्वाच्या आधारे लोकशाहीमध्ये जो पहिला स्तंभ जो आहे तो म्हणजे लोकसभा, याच्यावरती सरळ सरळ अन्याय केला जातो आणि हे दाबला जातो। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा काय आहे? दुसरा मुद्दा आहे प्रशासन हे कशासाठी असतं? आपण MPSC UPSCचा अभ्यास करतो आणि अभ्यास करून आपलं एकच ध्येय असतं। आज आपण पुण्यामध्ये बघतो की लाखोच्या संख्येने MPSCचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, दिल्लीमध्ये जर बघितलं तर लाखोच्या संख्येने अभ्यास करणारे UPSCचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत। हे रात्रंदिवस अभ्यास कशासाठी करतात? जर लोकशाहीमध्ये अधिकार जो आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला लोकांची मुद्दे उचलण्याचा अधिकार आहे आणि तोच अधिकार प्रशासनामध्ये आहे, आणि तो अधिकार प्रशासनामध्ये असल्यामुळं हे UPSC आणि MPSCच्या माध्यमातून अभ्यास करून लोक हे काय आपण जे आहे प्रशासन कर्ते बनवतो त्यांना। परंतु हे प्रशासकीय अधिकारी ज्यावेळी खुर्चीवर येतात आणि हे जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये जातात त्यावेळेस ते त्यांचे जे स्वप्न असतात की लोकांसाठी लढणे, लोकांचे मुद्दे लोकांना योग्य ते न्याय देणे, हे स्वप्न सरळ सरळ बाजूला सारतात आणि जी सत्ताधारी आहेत यांच्या हाताची कठपुतळी बनतात। का बनतात? असं का होतं यावरतीही विचार व्हायला हवे। कारण का तर आपण ज्या शासकीय कार्यालयामध्ये जातो त्या शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा माजलेला आहे, आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात माननीय अरविंदजी केजरीवाल हे वेळोवेळी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मनीष सिसोदिया आहेत, आपले संजय सिंग आहेत, यांनी लोकसभेमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण ज्या वेळी अशा प्रकारचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी त्यांना दाबण्याचा प्रयत्न केलेला जातो। आताचं महत्त्वाचं जे उदाहरण आहे तेच आहे अरविंदजी केजरीवाल। हाच आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो।
आता तिसरं जे काय होतं प्रशासन सोडून पहिलं होतं लोकसभा, दुसरं होतं प्रशासन आणि तिसरी जी महत्वाचा स्तंभ जो होता तो म्हणजे आपलं जे प्रशासन आणि तिसरा जो चौथा जो स्तंभ आहे तो म्हणजे मीडियावरती मी जो बोलतो मीडिया आज जो जगातील सर्वात मोठा जो घोटाळा म्हणून आपण ओळखला जातो ते म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा। हा इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा कोणत्याही मीडियाने जाणून बुजून मोदी सरकारच्या अंडर असल्यामुळे प्रेशर खाली असल्यामुळे हा घोटाळा जो आहे कुठल्याही मीडियाने दाखवला नाही। जितका आता आपण अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याच्या नंतर जसं निगेटिव्हली हा मीडिया दाखवतो तसं तो जो आहे इलेक्ट्रॉल बॉन्डचा का मुद्दा उचलला गेला नाही हाही मोठा प्रश्न आहे। इलेक्ट्रॉल बॉन्ड हा एकच नाहीये, आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर महाराष्ट्रातलं जे शासन आहे त्या शासनामधले जे काही भ्रष्ट मंत्री आहेत, छगन भुजबळ असतील, मी सरळ नाव घेतो, छगन भुजबळ आहेत, अजित पवार आहेत, आता त्यांना जी क्लीन चिट मिळाली आहेत, ते जे मंत्री आहेत यांना क्लीन चिट कशी काय मिळाली आणि हे जे आहे आणि अशा प्रकारचं मग ही मीडिया का बोलत नाही, तर याचा अर्थ असा आहे की मीडियाला या सत्ताधारी बीजेपी पार्टीने आणि मोदी सरकारने हस्तगत म्हणजे त्यांच्यावरती एक नियंत्रण ठेवलेलं आहे आणि हे लोकशाहीसाठी फार आणि फार घातक आहे। दुसरं काय होते की न्यायपालिका, आपण म्हणतो की आपण जिथं कुठं न्याय मिळाला नाही त्यावेळी आपण न्यायपालिकेकडे विश्वासाने आपण न्याय मागण्यासाठी जातो, परंतु काय झालेलं आहे की एक अहवाल आलेला आहे की त्या अहवालाचा असा सारांश आहे की ही देशातली न्याय व्यवस्था आहे, देशातले जजेस जे आहे हे बीजेपी सरकार असेल किंवा सत्ताधारी सरकार असेल याच्या विरोधात जजमेंट देण्यासाठी भीत आहेत। का भीत आहेत? मग त्यांच्यावरती काय दबाव आहे का किंवा त्यांना कुठलं काही दबाव तंत्र वापरलं जाते का किंवा मग जे न्यायपालिकेमध्ये न्याय देण्यासाठी जे सरन्यायाधीश निवडून दिल्या जात होते ती जी निवडून देण्याची जी पद्धत आहे ही का बदलल्या गेली याच्यावरती कोणी बोलत नाही किंवा मीडिया बोलत नाही। मग जर का लोकतंत्रामधलं जे लोकसभा आहे हे आपल्या हातामध्ये नाहीये, दुसरं जे प्रशासन जे आपल्या हातामध्ये नाहीये, तिसरं आहे जे न्यायपालिका आपल्या हातामध्ये नाहीये, न्यायपालिका बीजेपी सरकारच्या विरोधात न्याय द्यायला घाबरते आणि जे चांगली काम करण्याचा आणि बीजेपी सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जातो, यांच्या विरोधात न्यायपालिका सरळ त्यांना दोषी ठरवते आणि बीजेपी सरकारला सरळ ती दोषमुक्त करते। असं का घडतं? म्हणजे न्यायपालिका सुद्धा आपल्याकडे राहिलेली नाही। म्हणजे देशाचे 4 लोकशाहीचे आधारस्तंभ होते न्यायपालिका, विधिमंडळ म्हणजे लोकसभा आणि मीडिया, हे सगळे चारी जे स्तंभ आहेत यांनी ढासाळ करून टाकलेले आहेत, पाडलेले आहेत। म्हणजेच याचा अर्थ काय की देशाची लोकशाही ही धोक्यात नाहीये तर सरळ नष्ट झालेली आहे, फक्त कागदावरती लोकशाही राहिलेली आहे। याचाच अर्थ या लोकशाहीच्या विरोधात प्रत्येकाने आपल्या कार्यकर्त्यांनीच नाही तर प्रत्येक रस्त्यावरून जाणाऱ्यांनी घरामध्ये जे कोणी माझा जो आता आवाज ऐकत आहेत, माझाच आवाज नाही, जे आपण जर प्रस्ताविका बघितलं तर त्याच्यात काय आहे, त्याच्यामध्ये आहे बंधुता, स्वातंत्र्यता, त्याचबरोबर समानता आणि धर्मनिरपेक्षता। याच्यामध्ये पण हे 4च अशा गोष्टी आहेत। महत्वाचा जो गाभा आहे तो प्रियंबलचा। मग बंधुता आहे का? बंधुता नाही आहे। का नाही आहे? धर्मामध्ये ते निर्माण केलं जातं। भारतीय आपण ज्या वेळेस शिकत असताना म्हणतो की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा बंधुता जो आहे हे बंधुता सरळ नष्ट झालेला आहे। याचं कारण असं आहे की हे बीजेपी सरकार असेल किंवा असं जे धर्मामध्ये ते निर्माण करण्याचं कार्य करत असणारे जे सत्ताधारी असतात यांनी हे बंधुता हे गुणधर्म नष्ट करून टाकलेले आहे। दुसरं काय आहे? समानता आहे का? आज अरविंदजी केजरीवालला आणि इतर जे भ्रष्टाचारी मंत्री आहेत त्याच केसमध्ये इतर काही बीजेपीचे पण भ्रष्ट मंत्री होते, मग त्यांना का क्लीन चिट मिळते आणि अरविंद केजरीवाल यांना कुठलेही पुरावे नसताना एका तुमच्याच शासकीय पुराव्याच्या आधारे अटक करून त्यांना का दाबले जाते? म्हणजे हे समानता आहे का? समानता सुद्धा नाही आहे। तिसरं काय आहे? धर्मनिरपेक्षता याच्याबद्दल तर आपण बोलूच नाही, कारण का देशाचे प्रथम नागरिक मानले जाणारे पंतप्रधान जर राम म्हणून जर रामाचं जर गुणगान गात असतील तर धर्मनिरपेक्षता याच्यावर बोलण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार आपल्याला नाहीये, कारण सर्व धर्म समभाव असं याचा अर्थ होता की
धर्मावरून आपण कुठलंही मतभेद करायला नाही पाहिजे असं आपल्याला संविधानाच्या प्रस्ताविकेत सांगितलेलं आहे. तिसरं काय आहे? स्वातंत्र्यता. स्वातंत्र्यता आहे काय? काय स्वातंत्र्य आहे आपलं? बोलण्याचं स्वातंत्र्य असेल, लिहिण्याचं स्वातंत्र्य असेल, सभा घेण्याचं स्वातंत्र्य असेल. आज आपण सकाळपासून बघतोय एक माईक आपल्याला लावू देत नाहीत. का लावू देत नाहीत? आपलं ते स्वातंत्र्य नाही, आपण बोलू शकत नाही, आपण या भारताचे नागरिक नाहीत. आणि असंच जर बघितलं, आपल्याला अरविंदजी केजरीवाल यांना ज्या वेळेस अटक झाली त्याच दिवशी आपले जे अरविंदजी केजरीवाल आणि आम आदमीचे कार्यकर्ते जे आहेत, ज्या वेळेस रस्त्यावर उतरत होते त्यावेळेस बॅरिकेड लावून त्यांना थांबवल्या जात होतं आणि दुसऱ्या बाजूला बीजेपीच्या हजारोच्या संख्येने सभा होत होत्या. असं का? याच्यावरती प्रश्न आपण उचलला पाहिजे. आणि हे झालं समानता. समानतेबद्दल भरपूर काय बोलता येतं, पण मला 5 मिनिटाचा वेळ दिल्यामुळं हे 4 मुद्दे आणि